कौटुंबिक विषयांवरती बेतलेले भरपूर चित्रपट येतात. काही चांगले असतात, काही वाईट असतात, काही ठीकठाक असतात. आणि अशाच एका चित्रपटावरती आज आपण चर्चा करणार आहोत ज्याचं नाव आहे सुपर डुपर. तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र. आपण सगळे पाहताय आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. तर सगळ्यात आधी सुरुवात करूया चित्रपटाच्या नावापासून. चित्रपटाचं नाव आहे सुपर डुपर आणि ह्या चित्रपटाच्या नावाचा आणि चित्रपटात दाखवलेल्या कथेचा कुठेही संबंध लागत नाही. कथा थोडक्यात अशी, एक फ्लॅट असतो, त्याला 2 जणांना विकल्या जातं. एक कपलला विकल्या जातो, एका गावातून आलेल्या कुटुंबाला तो विकल्या जातो. आणि त्यानंतर दोघांमध्ये जो संघर्ष होतो त्यावर बेतलेला हा चित्रपट. जरा स्पष्टच बोलायचं झालं तर चित्रपट खरंच नाही जमलाय. म्हणजे खरंच सांगतो, म्हणजे मी ॲक्च्युली याकडून अपेक्षा ठेवल्या नव्हत्या किंवा मी या चित्रपटाचा ट्रेलरही बघितला नव्हता आणि त्याचा रिव्ह्यू सुद्धा केला नव्हता. पण तरीसुद्धा चित्रपट नाही जमला. अशी न आवडण्यामागे कारणं सुद्धा आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कथाची कमकुवत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ती इम्पॅक्टफुल असायला पाहिजे होती, पण ती प्रेझेंटेज अशा प्रकारे केली ना की तो इम्पॅक्ट आपल्याला पूर्ण चित्रपटभर कुठेच जाणवत नाही. स्क्रीनवरती तर सगळं काही चालू असतं, पण ते का घडतंय आणि कसं घडतंय हे आपल्याला कुठेच थांगपत्ता लागत नाही. चित्रपटाचा स्क्रीन प्ले इतका कमकुवत आहे की त्याची लेंथ 2 तास असताना सुद्धा तो आपली पेशन्स टेस्ट करतो. शशांक शेंडे आणि निर्मिती सावंत यांना सोडल्यास कुठल्याही पात्रासोबत आपण कनेक्ट करत नाही. चित्रपटाचं लिखाण सगळ्यात जास्त गणलंय. एवढी मोठी स्टारकास्ट असताना, एवढे मोठे आणि चांगले कलाकार असताना सुद्धा एकही कलाकार आपल्याला लक्षात राहू शकत नाही किंवा इम्प्रेस करू शकत नाही. कारण चित्रपटाच्या कलाकारांचं किंवा चित्रपटातल्या पात्रांचं लिखाणच तेवढं कमकुवत आहे. आणि मला नवल या गोष्टीचं वाटतं की झी स्टुडिओ यावेळी इतकं बोल्ड गेलं तरी कसं. कारण चित्रपटामध्ये भरपूर ठिकाणी शिवाय आहेत आणि सोबतच काही सीन्स असे आहेत की जे रिव्हिलिंग आहेत. बरं, चित्रपटात कुठे पण काही पण घडतं, बाळाचा कुठे संबंध नसतो, पण अंगाईगीत दाखवायचं असतं तर त्यावेळेस बाळ आणि पाळणा बरोबर येतो. आता हे कनेक्शन किंवा हे बाळ कसं आलं काय माहिती. आणि चित्रपट इंटरेस्टिंग करण्यासाठी जो काही स्टान्स दाखवला जातो तो फोर्सफुल वाटतो आणि सोबतच चित्रपटात जो काही केओस दाखवलाय तो पूर्णपणे मिसप्लेस वाटतो. चित्रपटात सुरुवातीला कुठेतरी कोर्टाचा उल्लेख येतो आणि तेच कोर्ट आपल्याला शेवटावरती दाखवलं जातं, ते सुद्धा एका सीनसाठी. आणि तो सीन सुद्धा एवढ्या फास्टमध्ये काढला जातो की आपल्याला काहीच समजून येत नाही की नेमकं काय चालू आहे. चित्रपटाची कॉमेडी एवढी लेंदी आहे की जे सिच्युएशनल जोक्स आहेत ना ते सुद्धा लँड करत नाही आणि पंचेस तर बिलकुलच वर्क करत नाही. आणि चित्रपट हा एवढा प्रेडिक्टेबल आहे ना की चित्रपट बघताना आपल्याला असं वाटतं की पेजवरती आपण सीन लिहून ठेवलेत आणि तो सीन आला की आपण ते टिक करतोय, बस. या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. ज्या सीनमध्ये शशांक शेंडे येतात ना ते तेवढे सीन जे आहेत ना ते तुम्हाला बघण्यासारखे वाटतात आणि ते तुम्ही बऱ्यापैकी एन्जॉय करतात. बाकी पूर्ण चित्रपट तुम्हाला रटाळवाना वाटतो. परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, शशांक शेंडे आणि निर्मिती सावंत यांना सोडलं तर सगळ्यांचे कामं अगदी ॲव्हरेज आहेत. कुणाचंही काम स्टँड करत नाही. आणि दिग्दर्शनाचं बोलाल तर दिग्दर्शन सुद्धा खूप ॲव्हरेज होतं. म्हणून या चित्रपटाला मी देईल 2 आउट ऑफ 5 स्टार. तर मित्रांनो, हा होता माझा सुपर डुपर या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना त्या सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरू नका. आणि सोबतच जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर मित्रांनो ते फॉलो करा. आणि सोबतच माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद. काळजी घ्या.